पुढची बातमी बीडमधून सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबावर मध्यरात्री 10 ते 12 जणांनी हल्ला केला। या 4 महिला जखमी झालेल्या आहेत। ही घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये घडलेली आहे। मध्यरात्री 11:30 वाजताच्या सुमारास 10 ते 12 जणांनी अचानक हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे। हल्ला करणाऱ्यांच्या हातात दांडगे, कोयते, कुऱ्हाडी होत्या असं पीडित व्यक्तींनी सांगितलं। या मारहाणीमध्ये महिलाही जखमी झालेल्या आहेत। त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मारहाण कोणी केली आणि कुठल्या कारणास्तव केली हे अद्याप समोर आलेलं नाहीये। पुढची बातमी पाहूया। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती जन आक्रोश मेळावा काढण्यात आलाय। या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप उपस्थित आहेत। दरम्यान या पुढील काळातही लव जिहाद विरोधात कठोर भूमिका घेणार असं संग्राम जगताप म्हणाले। तर संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यामुळे अजित पवारांनी नोटीस पाठवल्या संदर्भात जगतापांनी बोलण्याचं टाळलं। मात्र आपल्याबरोबर संग्राम जगताप आहे। सर, आज मोर्चा काढताय, काय निर्णय नेमके? आपण मागच्या आठवड्यामध्येच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अवमान करणारे काही विचित्र लिखाण केलेले पत्रक अहिल्यानगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये उधळलेले पाहायला मिळाले आणि त्याचा निषेध म्हणून किंवा त्याच्यामध्ये आज गोहत्याच्या वारंवार गोहत्या, गोवंश हत्या, इथं गोमांस आढळणं असे जे काही प्रकार होतात किंवा आताच गुरुवारी देखील एक फार मोठा लव जिहादचं प्रकरण उघडकीस आलं। त्याच्यामधून FIR देखील दाखल झालेली, पण अद्याप आरोपी अटक नाही। अशा विविध मागण्या आहेत आणि ह्या घटना अशा वारंवार घडतात। काल एक महिला ती माझ्यापर्यंत पोहोचली आणि तिने अशाच प्रकारचा लव जिहादचा प्रकार सांगितलेला आहे, पण अद्याप तो अजून गुन्हा दाखल नाही। तुम्ही हिंदुत्वाची भूमिकेत होतं, महाराष्ट्रामध्ये तुमची मागणी वाढलेली आहे, पर्यटकांचं बोलवलं होतं, कसं पाहता? आणि दुसरीकडं अजित पवार म्हणताय की आम्ही नोटीस पाठवू। आम्ही तुम्हाला दुपारून सांगू, दादांचं बोलू आपण, त्याच्यानंतर बोलू परत। बरं सुप्रिया सुळे पण म्हणताय कारवाई करायला पाहिजे असं बोलतात। सुप्रियाचं बाईट आहे, बोलू, तुम्हाला सांगितलं मी बोलू, याच्यावर सविस्तर बोलू असं हे संग्राम जगताप म्हणताय। दीपक साहेब कोकणे, न्यूज लोकमत, अहिल्यानगर। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी शेतकरी कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर आता त्यांच्यावर चौफेर टीका होतीये। बच्चू कडूंनी देखील त्यावर टीका केली आहे, संताप व्यक्त केलाय। सरकारला कर्जमाफी तर करायची नाही, पण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं म्हणण्याची सहकार मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे। आम्ही जर नाद केला तर त्यांची कपडे सुद्धा राहायची नाहीत। कर्ज माफ करायचं नाही तर मग बोलू तरी नका, या शब्दात बच्चू कडूंनी संताप व्यक्त केलाय। यावेळी बच्चू कडूंनी न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी विलास बडेंचं कौतुक केलं। विलास बडेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं जे काही प्रश्न आणि व्यथा मांडली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले। बच्चू कडूंशी बातचीत केली आहे आमचे इंदापूरचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी। पाहूयात। यांना लुटाचा नाद लागलाय, यांना लाज वाटायला पाहिजे असं बोलताना। माफी तर द्यायची नाही आणि उलट टोमण्या मारायचे। हे राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडून जास्त होत आहे। पहिले तो कृषी मंत्री होतोय, काय नाव, कोकाटे, आणि आता हे म्हणजे ज्यांची शेतकऱ्याची मतं घ्यायची त्यांचेच नाद काढायचे असेल तर आम्ही जर नाद केला ना तर तिथे कपडे पण राहणार नाही त्या पाटलाच्या अंगावर। एवढी नालायकी की काय करायची? तुम्ही नाही माफ करणं होतं साले बोलू तो नका। अशा पद्धतीनं बोलून जर तुम्ही त्याला डिवसण्याचा प्रयत्न करत असाल शेतकऱ्याला तर ते चुकीचंच आहे। एकतर अतिवृष्टीमुळे मेला आणि दुसरा भाव नाही। तुम्ही लक्षात घ्या, सोयाबीनचे भाव 3,500 येऊन बसले आहे। कापूस 5,500 ते 6,000 विकावं लागतं। एवढ्या कमी दरानं जर कापूस आणि सोयाबीन विकावं लागत असेल, तुरीचे पण तेच हाल आहे। केळी तुम्ही पाहतोय 300 रुपये क्विंटलनं विकावं लागतं। अशा वाईट परिस्थितीमध्ये जो शेतकरी जात असताना तुमचं तोंड तर चांगलं ठेवा ना। पैसे नाही असं म्हणताय तर घोषणा तुम्हीच केल्या होत्या, तुम्हाला बाकी गोष्टीसाठी पैसे आहे। सगळं लुटणं सुरू आहे, 4 एकूण लुटायचं आहे, एवढं फक्त बाकी आहे। जो जे काही मंत्री असेल, काही मंत्री तर फक्त हप्ते घ्यायचे कामी आहे, दुसऱ्या काहीच नाही। पैसे कुठून भेटतंय? काय केलं म्हणजे पैसे भेटणार? अशी एकंदरीत व्यवस्था करून ठेवली। आणि हे भामटे लोक नाद पडला। अरे तुम्ही लुटलं किती ते पहा ना। तोही पण तो मंत्री शेतकऱ्याचा मुलगाच आहे ना। तर त्यांचाच बीजेपीचा तो लोणाड कोण आहे, तो लोणीकर का कोणतरी आमदार होत आहे। तुमचे बबन, तुमच्या अंगावरचे कपडे मोदीचे, सगळं मोदीचे। त्याला त्या मोदीच्या अंगात रक्त आहे ना, ते शेतकऱ्याचा विसरू नको म्हणा। एवढे नालायक हे तर मारायला पाहिजे यांना। खरं तर न्यूज 18 लोकमत नाही म्हणजे IBN लोकमत नाही, पाण्यात उतरून बडे सरांनी फार मोठं विलास बडेचं तर धन्यवाद द्यायला लागेल। एकच दिसतं मला मर्द एक
तो पाण्यात जाऊन जाग्यावर जाऊन, नाहीतर दुसरा कोणी दिसत नाही मला. विलास बोडेंसाठी तर आम्ही लाख लाख त्यांना आभार मानतो. हे होते बच्चूभाऊ कडू, मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.